तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल हे गणू कुठं आला आणि हा आर्या काय करू लागला, सर्व सांगतो, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर काय म्हणता पब्लिक, सर्वांना जय गजानन. तुम्हाला वाटत असेल हे गणू कुठं चालला. अरे भावांनो, मी चाललो होतो शेगावला. तुम्ही म्हणसाल शेगावला कशासाठी? मी चाललो होतो संत श्री गजानन महाराजाचं दर्शन घ्यायला. नंतर आला ना तुमचा भाऊ बस स्टॉपवर. तुम्ही म्हणसाल बस स्टॉपवर कशासाठी? अरे भावा, आपल्याला इथून जायचं होतं शेगावला, बस स्टॉपवर यावं लागेल ना. मग आला तुमचा भाऊ रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशनवर यावंच लागतंय. तुमचा भाऊ आला रेल्वे स्टेशनवर. मग बसलो आपण कायच्यात. तुम्हाला माहिती आहे काय आहे? कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगून दे जा, त्याचा काही विषय नाही. थोड्या वेळात तुमचा भाऊ आला अकोल्यामध्ये. तुम्ही म्हणसाल अकोल्यामध्ये कशासाठी? अरे रेल्वेनं जायचं होतं. खरीच म्हणे रेल्वे खालीच जातो. अरे बाबा, रेल्वे खाली जाऊ नको म्हणलं, उडशील गिडशील. त्याला तेवढं सांगितलं, जरासं काहीतरी माहिती दिली. ते म्हणे थँक्स रे भावा म्हणे. अरे भाऊ म्हणलं काहीच विषय नाही. भावांना तुमचा भाऊ बोलता बोलता आला शेगावला. शेगावला आल्यावर असं वाटे मला की आपण कोणत्या स्वर्गात आलो किंवा कुठं आलो. एवढं चांगलं वाटे ना, तर तुम्हाला काय सांगू. तुम्ही फक्त शेगावला संत श्री गजानन महाराजाला भेट द्या. तुम्ही म्हणसाल शेगाव मंदिर असं आहे भाऊ, मी हे पहिल्यांदा आलो, असं आयुष्यात बी पाहिलं नाही मंदिर. एवढं चांगलं मंदिर आहे ना, खूपच छान. या विदर्भात किंवा या महाराष्ट्रात बी टॉपले आहे. आपल्याला एवढं आवडलंय मंदिर, सांगूनच फायदा नाही. संत श्री गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आपण ओके मध्ये. इथं जराशी व्हिडिओ बी काढली. व्हिडिओ तर काढाच लागते ना. हरीशला म्हणलं व्हिडिओ काढा लागते आपल्याला. हरीश तर लयच खुश होता. मी तर राहणार जाऊ ना. तरी शूट घेतली, तुम्ही शूट पहा. थोड्या वेळात तुमचा भाऊ आलता ना महाप्रसाद घेण्यासाठी. पब्लिक पाहून मला एवढं चांगलं वाटे ना, तुम्ही म्हणसाल काय. अरे काय नाही, पब्लिक तर बघ तू किती आहे याच्यात. मला एवढं चांगलं वाटे. मग भाऊ म्हणे दुकानाची शूट घे. अरे भाऊ म्हणलं काहीच विषय नाही, दुकानाची शूट आरामशीर घेईल म्हणलं. दुकानाची शूट घेतली मस्त ओके मध्ये. व्हिडिओ काढले तुमच्या भावाने. अरे मला एवढं चांगलं वाटे ना शेगावला. संत श्री गजानन महाराजाचं मंदिर आणि तिची शांतता. ब्लॉग जर आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.